कंप्लेशन लेटर पण घेतले नाही. हा हे नका दिसणार नाही. एस्टिमेट प्रमाणे काम करून घेतलेलं आहे का नाही ते एस्टिमेट कोड दाखवा तुमचा. हे आहे तुमचं. हे दादा एस्टिमेट कोड म्हणजे कसं आहे ते दाखवलं नाही. म्हणजे कसं आहे बोगस असते ती कागदावर असते कागदावर येते सॅम्पलला द्यायचं येते. तुम्ही मला सगळं काम झालंय का एस्टिमेट प्रमाणे त्यांनी एस्टिमेट प्रमाणे काम झाल्यानंतर बरं का आज उद्घाटन झाल्यानंतर उद्याच्या एस्टिमेट साहेब तुम्ही यायचं काय काय काम केलेलं आम्हाला दाखवायचं एस्टिमेट प्रमाणे बरं का. आणि तुम्हाला एस्टिमेटच्या बाहेर जाता येतंय का एस्टिमेटच्या बाहेर जाता येतंय का तुम्हाला ऐका एस्टिमेट पेक्षा बाहेर जाता येत नाही. एस्टिमेट पेक्षा जास्त काम करता येत नाही. सगळं रेकॉर्ड होतंय. जर झालं असेल तर त्याचं बिल देता येत नाही. बरोबर आहे सगळं रेकॉर्ड होतं बरं का. झालेलं असताना लोकांपर्यंत कसं काय पडतं तुम्ही लोकांना तुम्हाला माहिती आहे का लोकांना बरोबर आहे ना. अरे बरोबर आहे खरं बोलतात ना. बघा पत्रकार महोदय आजचं उद्घाटन पंढरपूर नगरपालिकेच्या नगर अभियंत्यांना माहित नाही याची कल्पना नाही. शिवोला माहित नाही. सरकार तुमची परमिशन आहे का उद्घाटनाला तुम्ही परमिशन दिलेली आहे का नगर अभियंता म्हणून कारण ते काम तुम्ही करून घेतले ना. काम कोण करून घेतलंय नगर अभियंता म्हणून तुम्ही आज परमिशन दिले का त्यांना उद्घाटनाला. तिथं देखभाल दुरुस्तीचं केंद्र काढलं तिथं जर समजा उद्घाटन झाल्यानंतर तुमच्याकडे तिथं पाणी घालणारा वॉचमॅन त्याची काही तिकिटाची रक्कम का फ्री मध्ये ठरवलंय का त्याला ₹1 ₹2 घ्यायचे का नाही घ्यायचे तिथं पोलीस सिक्युरिटी गार्ड नेमलाय का नाही नेमलेला आहे तिकीट ग्रहण काढलेलं आहे तिकीट ठेवायचं का नाही ते धोरणात पण निर्णय तुम्ही घेतले म्हणजे अजून उद्योग विभागाला सुद्धा ट्रान्सफर केलं नाही. आपण एखाद्या कामाचं लोकार्पण करताना काय नियम आहे. एखाद्या कामाचं उद्घाटन करायचं नियम काय नगरापर्यंत पण तुम्ही मला सांगा ना. समजा एखाद्या कामाचं उद्घाटन करायचं तर नियम काय पुढे बोलवायचं ती राहू द्या. नगरपालिकेचे नियम काय पुढे 100,000 कोटी बोलावून उद्घाटन करा पण ते काम पूर्ण झालं पाहिजे का नाही. तर काम पूर्ण झालं तुम्हाला आज सकाळी कळलं काम पूर्ण झालं काही तुम्ही ही पत्रिका तुम्ही छापली का या ज्या बागेच्या उद्घाटनाच्या पत्रिका तुम्ही छापलेल्या का तुम्ही नाही छापली. पत्रिकेचं काम तुमच्याकडे आहे ना पण तुम्हाला ते माहित नाही म्हणजे तुम्ही ही पत्रिका छापलेली नाही याचा अर्थ नगरपालिकेचा या पत्रिकांचा काही संबंध नाही. बरोबर आहे का ताई तुम्ही बरोबर आहे रेकॉर्ड वरती आहे का ती पत्रिका तुमच्या एक आपल्या नगरपालिकेच्या पत्रिका आहे का नाही. पत्रकार बंधूंनो तुमच्या लक्षात आलं का की या ताई ज्या आहेत त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं पत्रिका सगळ्या गोष्टी या ताईंकडे असतात. नगरपालिकेचं काम करतात त्यांच्याकडे आहे. तर ही नगरपालिकेची अधिकृत पत्रिका नाही रेकॉर्डवर नाही किंवा त्यांना कार्यक्रम आहे काय नाही ठीक आहे. म्हणजे नगर अभियंत्यांनी आता स्पष्ट सांगितलं की नगर अभियंत्याला काय माहिती नाही. नगर अभियंत्याला ते काम पूर्ण झाले का नाही हे माहिती नाही. त्या कामाचं हस्तांतरण अजून झालेलं नाही. त्या कामाबद्दल आपण सगळ्यांनी तक्रारी केल्या होत्या की हे काम निकृष्ट आहे बोगस आहे. सगळ्या गोष्टी पत्रकार बांधवांनी देखील अख्खा पंढरपूर शहराच्या जनतेच्या सगळ्या निदर्शनास आणून दिल्या. तरी देखील ज्या वेळेस आपण कारवाईची मागणी केली किंवा तिथं जुनं खेळाचं साहित्य आणून बसवलंय त्याला पेंट करण्यात आलाय पेवर ब्लॉक पूर्ण निघून गेलेले आहेत. ज्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणल्या करोडो रुपयाचा भ्रष्टाचार अधिकाऱ्याने आणि त्या ठेकेदारांनी मिळून केलेला आहे. एकतर पत्रिका शासकीय नाही आता सगळ्या पत्रकार साहेबांसमोर सिद्ध झालं. हाके मॅडमने पंढरपूरला सांगितली पत्रिका आम्ही छापलेली नाही. आमच्या कुठल्याही नगरसेवकाला पत्रिका घरी आलेली नाही. दुसरी गोष्ट ही म्हणजे कार्यक्रम करायला लागलं म्हणजे काय कुणाच्या दबावपोटी चालू आहे का कुणाच्या राजकीय पोटी चालू आहे काय कळलं नाही. आणि हे आज कार्यक्रम जे होणार आहे ना की हे शासकीय तर नाही 100% पण रेकॉर्डवर बी नाही. म्हणजे कार्यक्रम बोगस आहे का मग पुरंदर पुष्करासाठी आहे का हे बघायसाठी चालू हे आता पूर्ण माहिती झालेली आहे. आता इथनं झालं की साहेब आता सांगतील आतापर्यंत आम्ही जी तक्रार दिली त्याच्याबद्दल काय काय काम केलं आणि हा असं सगळ्या पत्रकार साहेबांना घेऊन आपण त्या बागेत आणि सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही जे काम आहे त्या कामाचे नाव आणि त्यात काय काय काम केलं ते सगळे आयटमवर तिथं बोर्ड लावा ताबडतोब. तिथं पूर्ण बोर्ड प्रत्येक आयटमवर बोर्ड आलं पाहिजे आणि आता त्या आयटमवर आपण चेक करायला जाऊ
तुम्ही म्हणताय काम झालं, आम्ही म्हणतोय झालं नाही. तुम्हाला आता ते लोकांना पण माहित नाही. तुम्ही परवानगी दिली आहे का? तुम्ही परवानगी दिली तर लेखी पत्र तसं आम्हाला द्या की तुम्ही आता या सगळ्या गोष्टीला परवानगी दिलेली आहे. आज तुमच्या परवानगीत ते कार्यक्रम होतो. कारण तुम्हाला त्यांनी उत्तर दिलं, त्यांनी बेस्ट उत्तर दिले. अजून एकदा त्यांचं रेकॉर्ड करा. तुम्ही परवानगी दिलेली आहे का? हा, तुम्ही परवानगी दिलेली आहे का? ठीक आहे. इकडे बघा, आम्ही तर 6 नगरसेवक, आमच्या पार्टीच्या काही नगरसेवकाला तुमची पत्रिका नाही. त्या हाके मॅडम आली इथं, ती काय म्हणलं आम्हाला काही माहिती नाही. तुम्हाला एवढी घाई काय, कशी काही उलगडण करायची? शासकीय अधिकाऱ्यांना माहिती नाही, शिवला माहिती नाही, आम्हाला माहिती नाही. मी कार्यक्रम करणार नाही. कोण तिथं कोण करते कार्यक्रम कोणाला आहे? साहेब तुम्ही उत्तर दे, कोणाचा कार्यक्रम? हा कार्यक्रम आहे कोणाचा? फक्त आम्हाला एवढं सांगा, आम्ही नगरसेवक आहे. तुमच्या प्रिमाइसेस मध्ये तुमच्या परमिशनच्या शिवाय जर कोण घुसून कार्यक्रम करत असेल तर गुन्हे दाखल करा ना त्याच्यावर. उद्या आम्ही शावीन असं तुम्ही आमच्यावर गुन्हा आता दाखल मला केला पाहिजे. सांगा, उद्या असं उठला परस्पर साहेब, 6 तारखेला 2 तारखेला संभाजी ब्रिगेडकडनं तुम्हाला पत्र 2 मिनिटं 2 शासकीय पत्रिका छापणं अधिकार आहे लोकांना. या त्याला लोकांना आहेत का? शिवचं नाव आहे, तुमचं नाव आहे, आमचं नाव आहे, सगळं नाही. आम्हाला एका सुद्धा विचारलं नाही नाव छापतात का म्हणून आमचं. 2 तारखेला साहेब तुम्हाला संभाजी ब्रिगेडकडनं आम्ही पत्र दिले शिवून की ह्या कामात भ्रष्टाचार झाला, काम क्वालिटीचं झालं नाही, ह्याची चौकशी करा. चौकशी अहवाल आल्यानंतर त्या पद्धतीने काम झालं असेल तर उद्यान तुम्ही सर्वसामान्यांसाठी खुलं करा. आता मगाशी तुम्हाला विचारलं, तुम्ही काय म्हणलं की याचा अहवाल तयार झाला. मग ते अहवाल तयार झालं तर आमचं पत्र होतं आम्हाला देणं तुम्ही अपेक्षित होतं. त्यानंतर तुम्ही सांगितलं की ठेकेदाराने आम्हाला ती बाग हँडओव्हर केली. त्या हँडओव्हरचं पत्र तुम्ही अजून आम्हाला दिलं. दुसरं तुम्ही सांगितलं की त्यांच्याकडनं काम पूर्ण झालं असं तुम्ही पत्रही घेतले. काम पूर्ण झालं तुम्ही पत्रही घेताय, कार्यक्रमाला तुमची परवानगी नाही म्हणताय, पत्रिकाही तुम्हाला माहित नाही म्हणताय. आणि दुसरं तुम्ही उद्यान विभागाला अजून ते काम ट्रान्सफरही केलं नाही. म्हणजे तुम्ही कुणाच्या दबावात आहे का? किंवा ठेकेदाराला नगरपालिका पाठीशी घालते का? तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे ना. सगळे कर्मचारी तिथं आहे का? परमिशन नाही तिथं कशी काय केली? तुम्ही उत्तर देत नाही, मान हलवताय. आम्ही लोकप्रतिनिधी आहे, लोकांतून निवडून आलो. आम्ही तुम्हाला विचारतोय काय बाग हँडओव्हर झाले का, आजचं उद्घाटन तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही उत्तर देत नाही. त्यांनी 25 फेब्रुवारीला जो बाळूमामाचा कार्यक्रम चालू केलेला त्याचा लाल माती आणून टाकलेली त्या टायमाला 17 फेब्रुवारीला पत्र देतो, शिवसोबत तुम्ही हे चौकशी करावी, मागणीच्या मागणं टाकलेलं झालं. 25 आपलं ओपनिंग त्यांचं आम्हाला खर्च किती आला आतापर्यंत? त्या लेखी पत्रावर काय लेखी पत्रावर त्यांनी उत्तर पण देत नाही आम्हाला. तर हा पोर्टल आहे. तर नगरपालिकेच्या प्रॉपर्टी एखादा माणूस जर काय करत असेल तुमच्याबरोबर तर तुम्ही कारवाई केली पाहिजे. त्या पद्धतीचं तुम्ही आता कारवाईचं पत्र द्यायला पाहिजे. बरोबर आहे. नसेल तर उद्या पंढरपुरातला कुठलाही माणूस उदाहरण कुठल्याही रस्त्याचा नारळ फोडायला जाईल, ते तुम्हाला मान्य असेल का? हा पोर्टल हा कार्यक्रम तुमचा काय परस्पर नगर अभियंता म्हणून प्रॉपर्टी आता सध्या तुम्ही अजून उद्यान वगैरे केलं म्हणजे तुमच्या ताब्यात आहे. तुमच्या ताब्यात आणि तुमच्या प्रॉपर्टीवर जर एखादा माणूस अतिक्रमण करून जर त्या ठिकाणी उद्घाटन करत असेल, त्या ठिकाणी जाऊन तो तक्रार करत असेल तर त्याच्यावर तुम्ही कारवाईचं पत्र दिलं पाहिजे. त्या पद्धतीने कारवाई तुम्ही केली पाहिजे. आल्यापासून आपण त्यांनी काय? मला काय म्हणायचं आहे, आम्ही एवढी चेष्टा करणार तुम्ही काय बोलतच नाही. आम्ही जनतेला निवडून आलोय, आम्ही तुम्हाला काहीतरी विचारतोय, तुम्हाला आम्ही काहीतरी विचारतोय. ती जनतेची 3.5 कोटी रुपये कुठं दडपट्टी केली त्या कामाचं तुम्ही आजचा कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला आम्ही काहीतरी विचारतोय सर. तुमच्या शांततेत काय घडलं तर जबाबदार तुम्ही एखादा. आजचा कार्यक्रम माहिती माझ्याकडे शिवसाहेबांना बोलतो. शिवसाहेबांचा फोन बंद आहे. 5 वाजेपर्यंत फोन नाही उचलत तर 5 उद्घाटन वाजेपर्यंत केल्यावर काय करणार? शिवसाहेबांना बोलतो की असा विषय झालेला आहे, सांगितलं ते म्हणून कारवाई करतो. तुम्ही कारवाई केली नाही साहेब, तुम्हाला एक पाठीमागे घालता येणार नाही. जी लोक तुमच्या प्रॉपर्टीवर अतिक्रमण करून त्या हो बापू. आता करावं. आता सांगा ही प्रॉपर्टी कोणाची आहे?
तुम्ही जाऊन आता ते सील सील करणार का कुलूप लावणार का आता लगेच करणार हा, का? आता लगेच करू. एक मिनिट. काम कंप्लीट नाही त्याला आपण हस्तांतर करून घेतलेलं नाही. तुम्ही म्हणताय पत्रिका आपण छापलेलं नाही, काहीच आपलं नाही. आता स्वच्छतेला लोक आपले गेलेले आहेत. कुणी पाठवलेत कामगार? कामगारांना काय एवढं हाऊस लागले का? कोणी पाठवलं सांगा. कोण म्हणते कामगारांना? कोण आहे ठेकेदार तिथला? साईट इन्स्पेक्टर कोण आहे? अहो, शिवसेना मुंबईला आहे, तुम्ही सांगा. तुम्ही नगराध्यक्ष तुम्ही आमच्या सोबत नाही येऊन तिथे कुलूप लावणार आहे का गेटला? आजचा कार्यक्रम थांबवणार आहे का? अनधिकृत चालू आहे ती. तिथं बोलवून घ्यायचं बापून कुलूप लावायचं त्याशिवाय हालायचं नाही नाही तुम्ही आव्हान नाही हे तिथं सील करा. तुम्ही आता आमच्या सोबत चला. चला सोबत सील करा उद्घाटन होऊ द्यायचं नाही परमिशन नाही ना, तुम्ही सील करा. साहेब उघडा म्हणजे तर उघडा. हो. चला. साहेब उघडा म्हणजे तर उघडा. तुमच्या विभागाचं काम आहे तुमची जबाबदारी तुम्हाला माहित नाही म्हणून मग कार्यक्रम कशी वाटतो तिथं हा तुम्ही दुसऱ्या लिहिलं कामावर पटापटा येऊन बघत बसता की तुम्ही हा नगराभियंता कोण आहे तुम्ही नगराभियंता कोण आहे तुम्ही हा तुम्हाला माहित नाही तिथं काय चालू आहे काम थांबवाल गुन्हा दाखल करा पत्रिका आहे का बगीचा तात्काळ चालू करा म्हणून आम्ही वर्षभर झाली मागणी करतोय. ताबडतोब काम करून घ्या, बगीचा चालू करा, लोकांना बगीचा पाहिजे. बगीच्याला विरोध नाही, पण ज्या कामात भ्रष्टाचार झाला, जिथं बोगस काम झालंय, त्याचं कामच पूर्ण नाही, अशा कामाचं लोकार्पण करू नका. ताबडतोब ते बगीचा चालू करा, त्या ठेकेदारावर कारवाई करा. ताबडतोब सगळ्या गोष्टी देखभाल दुरुस्तीचं टेंडरच काढलं. बापू ओ बापू सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यानंतरच बाग ओपन करा. तिथे वॉचमॅन पासून शिपाई पासून पाणी देणाऱ्या माणसापासून त्याचं टेंडर किरण गाडी म्हटल्यासारखं 5 रुपये 10 रुपये 2 रुपये काय पावती असेल ते ठरवून देखभाल झाली पाहिजे. आज ओपन कर चालू द्या सगळं. एखादं जर पोरग पडून जर मृत्युमुखी झाला तर त्याला जबाबदार तुम्ही असणार आहे का? तुम्ही घेणार आहे का जबाबदारी? एखादं जर काय वाईट घटना घडली तर तिथं एखादं जर लहान लेकरू पडला आता ही माणूस म्हणते ते कसं मोठी खाली खडी आहे. जबाबदार तुम्ही घेणार आहे का? तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. देखभाल दुरुस्तीचं काम केलं नाही. मग तुम्ही टेंडर चला बापू इथं आहे. अहो बापू 3.5 कोटी रुपये खर्च केले म्हणते तुम्हाला शिवसाहेबांचा फोन आला तर उघडा. आम्ही शिवसाहेबांना कारवाई.